राम राम मंडळी. आमच्या गावात दत्तप्रभूंचा सप्ताह बसला होता. त्यानिमित्तानं शेवटच्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्यामुळं मग काय आम्ही मांडवडाळ्याला आमची बैलगाडी घेऊन निघलोय. बघू शकतात आम्ही डायरेक्ट गावात पोहोचलो. ते बघू शकतात हे जुन्या काळातील पारंपरिक वाद्य बरं का. ताशा, डब, सनई आणि ही प्रथा अजून आमच्या गावात आहे. एकच नंबर. हे बघू शकतात एकदम कडक असा नजारा आहे. ट्रॅक्टर, बैलगाडी. इथं डायरेक्ट मी बैलानं गुलाल टाकून घेतला. म्हणजे बैल सुद्धा आपले चांगले भंडाऱ्यावानी पिवळे दिसले पाहिजे. मग काय पाहुण्यांच्या बैलानं गुलाल टाकला, पाहुण्यांना लावला. हे बघू शकतात एकदम कडक असा नजारा आहे. इथं डायरेक्ट गावातील सगळ्यात पब्लिकनी डायरेक्ट 2 तासाच्या गजरातून नाचायचं चालू धरला होता. एकच नंबर विशेष खोल. इथं हे बाबा तर डायरेक्ट एकटेच नाचायचे. एकदम खुशमधी बरं का हे जीवन. नाथफळा बाबाचा डान्स बघू शकता. एकच नंबर. इथं तर डायरेक्ट बाबूदादाचा बैल येड्यावानीच करीत होता. पण शेवटी बाबूदादाच्या बैलांनी राडा केलाच मांडवडाळ्यामध्ये. बघू शकतात एकदम पब्लिक पार बैलांकच पळत आहे. त्यात आपली बैल सुद्धा बिचाकली. अरे काय झालं गडे, काय झालं. बैल सुद्धा कावरी बावरी झाली. सगळ्या पब्लिकनी डायरेक्ट बाबूदादाच्या बैलांक धाव घेतली बा. मग काय परत लेझिमचा डाव रंगला. बघू शकतात एकदम खतरनाक मध्ये नाचतंय पब्लिक. लेझिमचा डाव खेळून झाल्यानंतर डायरेक्ट इथं निलावाचा कार्यक्रम सुरू झाला. निलाव झाल्यानंतर काय सगळे दत्त मंदिराच्या दिशेने निघले मांडवडाळे घेऊन. बघू शकतात आपली बैलगाडी मागं पाटलांची. मग काय दत्त मंदिरापाशी मांडवडाळे टाकून परत घरच्या दिशेने रवाना झाली आमची बैलगाडी.